सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, सध्या आपल्या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे याबद्दल चर्चेला खूप उधाण आलेले आहे. परंतु शासन सकारात्मक असून सुद्धा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे आपण नेमके काय करायला हवे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न गाजत आहे. असे असतानाच आता सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी सुरू आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केला आहे. तर दुसरीकडे सेवानिवृत्तीचे 58चे वय 60 करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळू नये, असं आवाहन काही संघटना तसेच विधिमंडळ सदस्य यांनी केलं आहे. तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांची जुनी पेन्शनऐवजी वय वाढवण्याची मागणी फेटाळून लावावी, अशा मागणीचे पत्रच मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. निवृत्तीचे वय वाढवल्याने नवीन नोकरभरती लांबेल, हा समसनाटाही असून उलट निवृत्तीचे वय 60 केल्यास सरकारचे दरवर्षी 4,000 कोटी रुपये वाचतील, असं कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करण्याबाबत चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे 58चे वय 60 करण्याची मागणी किती व्यवहार्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील बेरोजगारी वाढेल, त्यामुळे या मागणीला विरोधही करण्यात येत आहे. तसेच उलट सेवानिवृत्तीचे 58चे वय 60 न करता 55 करावे, अशी मागणीही राज्यभरातून सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अधिकारी संघटनेचे सर्व दुवे खोडून काढले आहेत. दरवर्षी 3% कर्मचारी निवृत्त होतात. 16 लाख कर्मचाऱ्यांत दरवर्षी 48,000 नोकऱ्या निर्माण होतात. जर निवृत्ती वय 2 वर्षाने वाढवले तर 96,000 म्हणजे 1 लाख नोकऱ्या निर्माण होतात, त्या तरुणांना मिळणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान निवृत्तीला आलेल्या कर्मचाऱ्याचे वेतन 50,000पेक्षा जास्त असते. त्या रकमेत किमान 8 नवे कर्मचारी नेमता येतील. त्यामुळे लवकर निवृत्ती शासनाच्या फायद्याची आहे, असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करण्याबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.